हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ज्ञानामृत लर्निंग सेरेमनी सेंटर. आज आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे हा भाग अभ्यासणार आहोत. तरी व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला आर्टिकल्स हा जो की ग्रामरचा जो भाग आहे तो तुम्हाला पूर्ण समजेल. चला तर मग सुरुवात करूया. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. तर उपपदांचे दोन प्रकार आहेत. टू टाइप्स ऑफ आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजेच अनिश्चित उपपदे. तर आपल्याला एवढंच माहिती असतं की आर्टिकल्स हे 3 असतात, परंतु ते कोणत्या प्रकारामध्ये येतात तर ते इनडेफिनेट मध्ये येणारे आर्टिकल्स जे आहेत ए एंड, हे दोन आर्टिकल्स इनडेफिनेट या प्रकारामध्ये येतात. सेकंड नंबर डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपद. द हे ह्या उपप्रकारामध्ये हे निश्चित उपपद मध्ये येतं, म्हणून त्याला निश्चित उपपद असं म्हटलं जातं. तर अ अँड द हे जे 3 आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स आपण कोणत्या शब्दा अगोदर कोणता आर्टिकल्स आपल्याला वापरायचा आहे हे आपल्याला कन्फ्यूज होतं. म्हणून आपण एक एक करून 3ही आर्टिकल्स समजून घेऊयात. तर आपल्याला एवढं माहिती आहे की आपण ज्यावेळेस बेसिक इंग्लिश शिकतो त्यावेळेस आपल्याला 26 लेटर असतात. ABCD चे 26 लेटर आहेत, म्हणजे A to Z हे माहिती आहे आपल्याला. परंतु त्या A to Z मध्ये 5 ओव्हेल्स असतात. 5 ओव्हेल्स म्हणजे त्याला स्वर म्हणतो आपण, आणि 21 कन्सोनंट्स असतात. म्हणजेच त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. त्याला स्वर, त्याला व्यंजन, हे आपण शिकलेले आहोत. परंतु ह्या 5 जे स्वर आहेत आणि हे जे की कन्सोनंट्स आहेत याच्या आधारे आपल्याला कोणतं आर्टिकल्स कोणत्या नावा अगोदर लिहायचं आहे हे आपल्याला समजतं. तर हेच आपण शिकणार आहोत. तर आपण पहिले अनिश्चित उपपद जे आहे ते सुरुवातीला घेऊया. उपपद उपपद म्हणजेच त्याचा अर्थ होतो की एक. ज्यावेळेस ते वाक्यामध्ये येतं तर काहीतरी त्याचा अर्थ होत असतो, तो म्हणजे त्याचा अर्थ होतो की एक. फॉर एक्झाम्पल अ बुक, तर इथे अ आले, याचा अर्थच काय होतो की एक, असं त्याचा अर्थ होतो. तर अ उपपद कुठे वापरायचं त्याचे काहीतरी नियम आहेत, काहीतरी ट्रिक्स आहेत, त्या आपण समजून घेऊया की अ आर्टिकल जे की अ उपपद जे आहे ते आपल्याला कुठे वापरायचं आहे. तर फर्स्ट आहे सिंग्युलर नाउन, म्हणजे की हे जे की नाउन आलेलं आहे तर ते काय पाहिजे आपल्याला सिंग्युलर पाहिजे, म्हणजे एकवचनी नाम असलं पाहिजे. त्यानंतर ते काउंटेबल असले पाहिजे. काउंटेबल म्हणजे की मोजता येणार. फॉर एक्झाम्पल बुक, 1 बुक, 2 बुक असं आपण म्हणतो. 1 2 3 4 5 असं आपण काय करत असतो ते काउंट करत असतो. त्यानंतर नंबर 3 व्यंजनाने झालेली सुरुवात. आता त्यानंतर आपण ओळखणार कसं की आपल्याला इथे म्हणजे काय फील करायचं, कोणतं आर्टिकल आपल्याला फील करायचं आहे या अगोदर. तर आपल्याला इथे जो की हे जे की नाउन दिलेलं आहे तर ते नाउन, त्या नाउनची जी की सुरुवात ज्या लेटरने झालेली आहे तर ते लेटर व्यंजन आहे की स्वर आहे. मग इथे काय दिलेलं आहे की जर नामाची सुरुवात किंवा नाउनची सुरुवात जर व्यंजनाने झालेली असेल, म्हणजेच कन्सोनंट्सने झालेली असेल, तर आपल्याला तिथे अ आर्टिकल लिहावं लागतं. तर आपण व्यंजनाने सुरुवात झालेली असेल, फॉर एक्झाम्पल आपण इथे बुक घेतलेला आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की AEIOU हे स्वर आहेत. इथे मी लिहिलेलं आहे की AEIOU हे 5 स्वर आहेत आणि व्यतिरिक्त जे राहिलेले जे की अल्फाबेट्स आहेत तर त्याला आपण व्यंजन म्हणतो. तर बी हे जे लेटर आहे ते व्यंजन आहे, म्हणून
इथे अगोदर काय घेतलं आपण, अ उपपद घेतलं. म्हणजे व्यंजनाने झालेली सुरुवात असेल तर तिथे अ आर्टिकल आपण वापरतो. परंतु जरीही व्यंजनाने सुरुवात झालेली असेल तरी सुद्धा इथे काही अपवाद आहेत, म्हणजे त्याला एक्सेप्शन्स असं म्हणतो, एक्सेप्शन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे पहा की यू हे स्वर आहे. इथे दिसते आपल्याला की इथे स्वर आलेला आहे आणि इथे पण स्वर आहे, परंतु तरी सुद्धा त्या अगोदर अ कस काय आलं, म्हणजे कशामुळे आलेलं आहे. परंतु याचं काहीतरी कारण आहे की जरीही इथे स्वर आलेला असला तरी सुद्धा याचा उच्चार व्यंजनाप्रमाणे होत आहे, म्हणून इथे आर्टिकल ए वापरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आहे युनिव्हर्सिटी, म्हणजेच इथं असा यू असा उच्चार झालेला आहे, म्हणून इथे तीनही एक्झाम्पल समोर ए वापरलेलं आहे. हे याचं मुख्य कारण आहे. म्हणजे अशाच प्रकारचे फॉर एक्झाम्पल आणखी एक घेऊ आपण. अ युनिफॉर्म, अ युनिटी, अ युनिव्हर्सिटी. तर मग म्हणजे युने सुरुवात झालेली असेल, युनिक घेऊ आपण, युनिक. तर कोणताही नाउन असेल परंतु जर त्याची सुरुवात जर युने झालेली असेल परंतु जर उच्चार त्याचा व्यंजनाप्रमाणे होत असेल तर तिथे आपल्याला अ आर्टिकल लिहावं लागतं. तर अशा प्रकारे हे अ आर्टिकल्सचे काही नियम आहेत. तर आता आपण ॲन जे इनडेफिनेट आर्टिकल आहेत, म्हणजेच अनिश्चित उपपदामधलं हे जे की सेकंड आर्टिकल आहे हे आपण समजून घेऊया. इथे पण ज्या प्रकारे अ चा उच्चार म्हणजे अर्थ झालेला आहे एक, तशाच प्रकारे ॲनचाही अर्थ आहे एक. नंबर 1 याचे काही नियम आहेत तेही आपण समजून घेऊयात. नंबर 1 सिंग्युलर नाउन, म्हणजे ज्या प्रकारे इथे आपण नाउन, इथे पण सिंग्युलर नाउन पाहिजे आणि इथे पण सिंग्युलर नाउन पाहिजे, म्हणजे एकवचनी पाहिजे. सिंग्युलर म्हणजेच काय, एकवचनी. त्यानंतर सेकंड काउंटेबल नाउन, इथे सुद्धा काउंटेबल म्हणजेच काय की मोजता येणारी. फॉर एक्झाम्पल चॉक, अ चॉक, 1 चॉक, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे आपण काय करत असतो तर काउंट करत असतो. तर परंतु ज्यावेळेस आपल्याला ॲन उपपद लिहावं लागेल त्या नाउनची सुरुवात स्वराने झालेली पाहिजे. ए ई आय ओ यू हे जे की 5 स्वर आहेत त्या स्वराने त्या नाउनची सुरुवात झालेली पाहिजे. इथे आपण बघू शकता, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे एलिफंट. तर हे जे की नाउन आहे त्याची सुरुवात झालेली आहे ई ने, म्हणजेच हे काय आहे, स्वर आहे. तर या अगोदर आपण काय करणार तर ॲन आर्टिकल आपण लिहू शकतो. अशा प्रकारे मग कोणतेही एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. ऍपल, an apple, an elephant, an apple, an ink, for example, etc. नंबर 4 जशा प्रकारे अ आर्टिकल लिहित असताना काही एक्सेप्शन्स असतात, त्याच प्रकारे ॲन आर्टिकल्सचे सुद्धा काही एक्सेप्शन्स आहेत, ते आपण समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे पहा, अवर. हे जे की नाउन आहे त्याची सुरुवात झालेली आहे यच ने, लेटर आहे यच, परंतु जरीही हे व्यंजन असलं तरी सुद्धा हा जो की शब्द आहे त्याचा उच्चार होतो अवर. म्हणून उच्चाराप्रमाणे इथे स्वर आलेला आहे, म्हणून हे अगोदर ॲन उपपद इथे वापरलेला आहे. इथे पण पहा ॲन
MA and MP. म्हणजे जरीही त्या नाऊनची सुरुवात व्यंजनाने झालेली असेल तरी सुद्धा तू त्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर तिथे आपल्याला ॲन उपपद वापरावं लागतं. हा खूप महत्वाचा नियम आहे. त्यानंतर तशा प्रकारे अ आणि ॲन आपण कंप्लीट केले. त्याच प्रकारे आपलं थर्ड आहे द, म्हणजेच त्याला आपण म्हणतो की डेफिनेट आर्टिकल्स, निश्चित उपपद. आता यामध्ये द आर्टिकल आपल्याला कुठे वापरायचं आहे, तर यामध्ये नाउन सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो. सेकंड नंबर काउंटेबल किंवा अनकाउंटेबल दोन्हीही चालतात, म्हणजे मोजता येणारे असो किंवा न मोजता येणारे असो. नंबर थर्ड फॉर एक्झाम्पल दिलेला आहे इथे द टेबल, द रिव्हर, द स्काय. नंबर 3 ज्यावेळेस द उपपद आपण अभ्यासतो त्यावेळेस महत्वाचे काही नियम आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. फॉर एक्झाम्पल इथं एक नियम दिलेला आहे, जगातील एकमेव वस्तूच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द गेटवे ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे द उपपदचे पण काही नियम आहेत. सेकंड नंबर द चा सेकंड जो नियम आहे रूल्स, की पर्वताच्या नावापूर्वी द हिमालया, त्यानंतर सूर्यकुलातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या नावापूर्वी सुद्धा द आर्टिकल वापरतात. तसेच समुद्राच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल अरेबियन सी, द अटलांटिक ओशन. नंबर 5 नद्यांच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल द गंगा, द कोयना, द महाभारत, द ब्रह्मपुत्रा एक्सेट्रा. नंबर 6 दिशांच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. नंबर 7 धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. द रामायणा, द महाभारता. नंबर 8 सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल आहे द बेस्ट, गणेश इज द बेस्ट बॉय ऑफ ऑल. मधु इज द प्रिटीएस्ट गर्ल इन द क्लास. नंबर 9 क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी द उपपद वापरतात. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ एक्सेट्रा. नंबर 10 एकदा उल्लेख झालेल्या पुन्हा पुन्हा वापर होत असल्यास त्या नामापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे मोनिका लव्स अ काऊ, द काऊ इज व्हेरी युजफुल. इथे काऊ हे जे की नाम आलेलं आहे ते पुन्हा रिपीट झाले, म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये काय झालंय ते पुन्हा आलेलं आहे, म्हणजे ह्या नामाबद्दल काहीतरी माहिती सांगितलेली आहे. तर या अगोदर मग जर अशाच प्रकारचं नाम जर पुन्हा पुन्हा येत असेल तर एकदा त्या नावापूर्वी अ उपपद घेतात आणि त्याच नावाविषयी माहिती सांगायची असेल, प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्या अगोदर द उपपद वापरलं जातं. त्यानंतर 11 नंबर सेम या शब्दापूर्वी द उपपद वापरतात. द सेम पेन, द सेम ड्रेस, द सेम लॅपटॉप, द सेम हेडफोन एक्सेट्रा. नंबर 11 देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी द उपपद वापरतात. द इंडियन, द महाराष्ट्रीयन. तर अशा प्रकारे द या आर्टिकल्सचा
उपयोग कुठे कुठे आणि कोणत्या शब्दा अगोदर करत असतात हे आपण अभ्यासलो. तर आर्टिकल्स आपण काही एक्झाम्पल्सच्या सहाय्याने समजून घेऊया की कोणत्या नाउनच्या अगोदर कोणता आर्टिकल्स आपल्याला भरायचा आहे. आत्ताच आपण शिकलो की ज्याचे नियम आहे की आपण कशा प्रकारे कोणत्या नाउन अगोदर कोणतं आर्टिकल्स आपण भरू शकतो. तर पहिलं एक्झाम्पल आहे ही वॉज डॅश डॅश एल्डरली मॅन. तर आपल्याला इथे लगेच कळत आहे की हे याची सुरुवात जी आहे ह्याच्या नाउनची सुरुवात झालेली आहे तर ही स्वराने झालेली आहे, म्हणून इथे आपल्याला ॲन उपपद भरावं लागेल. सेकंड, माय अंकल इज डॅश डॅश युनियन लीडर. तर इथे काय येणार, इथे आपल्याला यू दिसतोय, परंतु आपला नियम काय सांगतोय की जरीही इथे यू असेल म्हणजे स्वर असेल परंतु याचा उच्चार यू प्रमाणे होतोय, म्हणजेच आपल्याला इथे काय करायचंय, हे आर्टिकल भरायचे. थर्ड, नाम काय आलेलं आहे, सन, म्हणजे ही काय आहे तर सूर्यकुलातील एक वस्तू आहे, म्हणून इथे आपल्याला द उपपद भरावं लागेल. द सन रायझेस इन द ईस्ट. इथे पण इथं दिशेचं नाव आलेलं आहे, इथे द आर्टिकल भरलेलं आहे. नंबर 4, माय हार्ट स्किप्ड. नाउन आहे बीट. बी इथे लेटर आलेला आहे म्हणजे हे व्यंजन आहे, मग व्यंजनाच्या अगोदर आपण कोणतं आर्टिकल वापरतो, ए आर्टिकल आपण वापरतो. फिफ्थ, डॅश डॅश गीता डिक्लेअर्स द लोकसंग्रह ऑर वेलफेअर ऑफ द पीपल. मग गीता काय आहे तर एक धार्मिक ग्रंथ आहे, मग धार्मिक ग्रंथाच्या नावा अगोदर काय येतं, कोणतं आर्टिकल येतं तर द आर्टिकल्स आपण लिहितो. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स काही प्रॅक्टिस साठी होते. तर अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे जे की ट्रिक्स आहे किंवा हे जे की रूल्स आहे आर्टिकल्सचे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे जे की रूल्स आहे ते फॉलो करायचे आहे, म्हणजेच याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि लक्षातही राहील. सो फ्रेंड्स, आर्टिकल्स मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.